reflux action. Next article is reflux action. मार्शल हॉल या सायंटिस्टने रिफ्लक्स ऍक्शनचा स्टडी केला. इट इज क्विक response given by central nervous system to particular type of stimulus irrespective of intelligence. काही गोष्टींचा रिस्पॉन्स बुद्धिमान सुद्धा देऊ शकतो, बुद्धू सुद्धा तशाच पद्धतीनं देऊ शकतो. बुद्धिमत्तेवर अवलंबून नसलेला हा रिस्पॉन्स आहे. So it is a sudden involuntary response given by central nervous system to particular stimulus. या ज्या रिफ्लक्स ऍक्शन्स आहेत या दोन प्रकारच्या आहेत. इनबॉर्न रिफ्लक्स ऍक्शन्स, इनहेरिटेड रिफ्लक्स ऍक्शन्स. म्हणजे ज्या रिफ्लक्स ऍक्शन्स आपल्याला बाय बर्थ मिळालेल्या आहेत. पूर्वीच्या पिढीकडनं काही गोष्टी आपल्याला बाय बर्थ मिळालेल्या आहेत, त्यांना काहीही ट्रेनिंग घ्यायची गरज नाही. पिढ्यान पिढ्या या पुढच्या पिढ्यांमध्ये जाणारच आहेत. त्यांना आपण म्हणतो इनबॉर्न रिफ्लक्स ऍक्शन्स. क्राईंग ऑफ बेबी फॉर मिल्क. लहान मूल मिल्क साठी रडतंय, त्याला कोणी ट्रेनिंग दिलंय का? तुला भूक लागली की रड मोठ्या मोठ्यानं, कर असं कोणी म्हटलंय का? शिकवलंय का? नाही. लहान मुलाच्या डोळ्यावर किंवा डोळ्यावर बॅटरी चमकावली, डोळे बंद करणार. कोणी शिकवलंय का? या प्रकारचं काही चेंज झाला तर अशा पद्धतीनं डोळे बंद करायचे नाही ट्रेनिंग दिलं. तर असे इनबॉर्न रिफ्लक्स ऍक्शन्स दे आर इनहेरिटेड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. इनबॉर्न आहेत. जसं गरम प्लेटवर स्पर्श झाला तर पटकन हात बाजूला काढून घेतो. कोणी टाचणी टोचली आपल्याला तर पटकन हात बाजूला काढून घेणे. नी जर्क्स. कोणी डोळ्यावर बॅटरी मारली लगेच डोळे बंद करणे. अशा प्रकारच्या रिफ्लक्स ऍक्शन्स ऑटोमॅटिक आहेत. याचं काही ट्रेनिंग दिलं जात नाही. परंतु दुसऱ्या रिफ्लक्स ऍक्शन ज्या आहेत ॲक्वायर्ड, they are not inherited, they are acquired by training. काही गोष्टी आपण ट्रेनिंग घेऊन शिकलोय. सायकल चालवायला शिकणे कोणी शिकवलंय ना. गाडी चालवायला शिकलोय, विमान चालवायला शिकलोय, पोहायला शिकलोय आपण. आणि प्रत्येकाला हे करावंच लागणार. वडिलांना पोहता येतं म्हणून ते म्हणू शकत नाही, तू मुलाला म्हणू शकत नाही तू पोहत, मला येतं आणि तुला यायलाच पाहिजे असं नाही. मुलाला सुद्धा ते शिकावं लागणार. वडील पायलट आहे म्हणून ते मुलाला म्हणू शकत नाही, अरे तू पायलटचा मुलगा आहे, चालव विमान. तसं करता येत नाही. त्या मुलाला ते शिकावं लागेल. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होऊ शकेल, परंतु त्याला स्वतः नीटची एक्झाम क्वालिफाय करावी लागेल, रँकमध्ये यावं लागेल, ट्रेनिंग घ्यावं लागेल. तर ज्या रिफ्लक्स ऍक्शन ट्रेनिंगनं आपण मिळवतो त्याला आपण म्हणतो ॲक्वायर्ड. त्याला आपण काय म्हणतो? ॲक्वायर्ड. दे आर नॉट इनहेरिटेड. त्या एका पिढीकडनं पुढच्या पिढीमध्ये जात नाहीत. त्या व्यक्तीपुरत्याच त्या मर्यादित राहतात. ज्याला पाहिजे त्याला शिकावं लागतं, ट्रेनिंग घेऊनच ते करावं लागतं. त्याला आपण म्हणतो ॲक्वायर्ड रिफ्लक्स ऍक्शन्स.
अनकंडिशनल रिफ्लक्स ऍक्शन, त्याला कुठलीच कंडिशन नाही, इनहेरिट होतात. जसं क्राईंग ऑफ बेबी फॉर मिल्क अनकंडिशनल आहे. डोळ्यावर फोकस मारला, डोळे बंद करणार, अनकंडिशनल रिफ्लक्स ऍक्शन्स आहेत. परंतु जर का आपण ट्रेनिंग देऊन रिफ्लक्स ऍक्शन्स घडवल्या तर त्या कंडिशनल रिफ्लक्स ऍक्शन्स असतील, एक्वायर्ड आहेत त्या. आणि कंडिशनल रिफ्लक्स ऍक्शनचा स्टडी पावलॉव या सायंटिस्टनं केला. अँड ही इज कन्सिडर्ड ॲज अ फादर ऑफ कंडिशनल रिफ्लक्स ऍक्शन्स. सोपा एक्सपेरिमेंट त्यांनी केलेला आहे. एक कुत्र बांधलं, कुत्र बांधून ठेवलं, त्याच्या शेजारी एक स्टँड, त्याला एक बेल लावली आणि त्यांनी काय केलं, सुरुवातीला बेल वाजवायची, मग कुत्र्याला खायला द्यायचं. बेल वाजवायची, मग कुत्र्याला खायला द्यायचं. बेल वाजवायची, मग कुत्र्याला खायला दिलं. रिपीटेड 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 टाइम्स त्यांनी हेच काम केलं, हेच काम केलं, हेच काम केलं, हेच काम केलं. त्या कुत्र्याला अंडरस्टँडिंग झालं, अरे आपल्याला खायला देण्यापूर्वी बेल वाजते, बेल वाजली की खायला मिळणार, बेल वाजली की खायला मिळणार, असं ट्रेनिंग त्याला दिलं गेलं. त्यामुळं बेल वाजली, कुत्र्यामध्ये सलायवेशन सुरू झालं. बेल वाजली, सलायवेशन सुरू झालं. नंतर त्यांनी काय केलं, नुसती बेलच वाजवली, खायला दिलंच नाही, तरीही सलायवेशन झालं. म्हणजे त्या कुत्र्याला आपण शिकवलं, बेल वाजली की खायला मिळणार, म्हणून सलायवेशन झालं. दिस इज कंडिशनल रिफ्लक्स ऍक्शन स्टडीड बाय पावलॉव. And he is called as father of conditional reflux actions. रिफ्लक्स ऍक्शनचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट कोणतं? रिफ्लक्स आर्क. Reflux arc is structural and functional unit of reflux actions. आणि या रिफ्लक्स आर्क मध्ये 5 मेजर कंपोनंट येतात. रिसेप्टर ऑर्गन्स, जे ऑर्गन्स वातावरणामध्ये होणारे चेंजेस नर्वस सिस्टीम कडे कळवतात. These are called as windows of brain. त्यांना आपण म्हणतो receptors. They receive stimuli, that is a change in external or internal environment, and convert it into impulse, sensory impulse. आणि तिथून जे सेन्सरी न्यूरॉन निघतात, जे सेन्सरी न्यूरॉन तिथून निघतात त्यांना आपण ॲफरंट न्यूरॉन म्हणतो. ॲफरंट न्यूरॉन ट्रान्समिट इम्पल्सेस फ्रॉम सेन्स ऑर्गन्स टू सेंट्रल नर्वस सिस्टीम. म्हणजे जे न्यूरॉन्स इम्पल्सेस सेन्स ऑर्गन कडनं सेन्सरी न्यूरॉन मार्फत या असोसिएशन न्यूरॉन कडे कॅरी केले जातात, त्यांना आपण सेन्सरी न्यूरॉन म्हणतो. रिसेप्टर ऑर्गन एक्सटर्नल इंटरनल चेंजेस इन ॲटमॉस्फिअर हे रिसीव्ह करणं आणि त्याचं कन्व्हर्जन सेन्सरी इम्पल्स मध्ये करणारे रिसेप्टर्स. रिसेप्टरनी रिसीव्ह केलेला बनवलेला सेन्सरी इम्पल्स सेंट्रल नर्वस सिस्टीम कडे कॅरी करणारे जे न्यूरॉन्स आहेत,
यांना आपण म्हणतो सेन्सरी न्यूरॉन. त्यामध्ये डॉर्सल रूट गॅंग्लियॉन पण आहे. सेन्सरी इम्पल्स कॅरी करणे. ग्रे मॅटर ऑफ स्पायनल कॉर्ड मध्ये इथं आहे असोसिएशन न्यूरॉन, ऍडजस्टर न्यूरॉन. इट रिसीव्ह सेन्सरी इम्पल्स, अनालाइज इट अँड कन्वर्ट इट इनटू मोटार इम्पल्स. हे काम करणारे ऍडजस्टर न्यूरॉन्स इथं ग्रे मॅटर मध्ये आहेत. थर्ड कंपोनंट झाला. जो मोटार इम्पल्स बनवलाय तो मोटार इम्पल्स इथून ग्रे मॅटर इथं बनवला, इथून ग्रे मॅटर पासून तो इफेक्टार ऑर्गन पर्यंत कॅरी करणारे जे न्यूरॉन्स आहेत त्यांना आपण म्हणतो मोटार न्यूरॉन, इफरंट न्यूरॉन. आणि जे ऑर्गन्स रिॲक्ट करतात, रिस्पॉन्स देतात, त्याला म्हणायचं इफेक्टार ऑर्गन्स. दीज आर मसल्स अँड ग्लँड्स. आता ऍक्च्युअली प्रोसेस कशी होते ते आपण स्टडी करू. ऍक्च्युअली प्रोसेस कशी होते. सडन विड्रॉल ऑफ अ हँड व्हेन अ पिन पिक. टाचणी, कोणी आपण शांत बसलो आणि कुणीतरी टाचणी टोचली, पटकन हात बाजूला काढून घेणार. किंवा गरम काय असेल, पटकन आपण हात बाजूला काढून घेणार. गरम वस्तूचा, गरम याच्यावर स्पर्श झाला की पटकन हात बाजूला काढून घेणार. ही ऍक्टिव्हिटी होते कशी. इथं टाचणी टोचली. टाचणी टोचणे हा एक वातावरणामध्ये झालेला बदल आहे. इट इज अ चेंज इन एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. याचा स्टिम्युलस, हा स्टिम्युलस आहे. हा कोणी रिसीव्ह केला तर इथल्या रिसेप्टरनी. टाचणी टोचल्याचा स्टिम्युलस रिसीव्ह केला आणि त्याचं कन्व्हर्जन सेन्सरी इम्पल्स मध्ये केलं. टाचणी टोचली, काय करायचा, असा इम्पल्स बनवला. हा सेन्सरी इम्पल्स पुन्हा सेन्सरी न्यूरॉननी तिथून कुठं कॅरी केला. असोसिएशन न्यूरॉन प्रेझेंट इन एच शेप्ड ग्रे मॅटर ऑफ स्पायनल कॉर्ड. तुम्ही म्हणाल क्रॅनियम कडे नाही का. क्रॅनियल रिफ्लक्सेस पण असतात, स्पायनल रिफ्लक्सेस पण असतात, पण ह्युमन मध्ये स्पायनल रिफ्लक्सेस आर मोर. त्यामुळे ब्रेनला रिलीफ दिला जातो. आता इथं समजा हा सेन्सरी न्यूरॉन आलेला आहे. हा सेन्सरी न्यूरॉन इथं आलाय. या ठिकाणी असोसिएशन किंवा ऍडजस्टर न्यूरॉन आहे. या दोघांच्या मध्ये गॅप दिसतो, सिनॅप्टिक गॅप आहे, त्यामुळे इम्पल्स पुढे जात नाही. इथं काय होतं, इम्पल्स पुढे जाताना गॅप भरून निघणार, म्हणजे ऍसिटिल कोलिन सिक्रीट होणार, ब्रिज तयार होणार, इम्पल्स पुढे जाणार. आणि असोसिएशन न्यूरॉन काय करणार, टू रिसीव्ह सेन्सरी इम्पल्स, अनालाइज इट अँड कन्वर्ट इट इनटू मोटार इम्पल्स. प्रश्न रिसीव्ह केला, उत्तर द्यायचं आहे. आता उत्तर म्हणजे मोटार इम्पल्स. तर ह्या मोटार इम्पल्स, मोटार न्यूरॉन आणि या असोसिएशन न्यूरॉन मध्ये सुद्धा सिनॅप्टिक गॅप आहे. तिथंही ऍसिटिल कोलिन सिक्रीट होणार, ब्रिज तयार होणार, इम्पल्स पुढे जाणार. इम्पल्स पुढे गेला की कोलिन स्ट्रेस सिक्रीट होतं, ब्रिज ब्रेक केला जातो. मग मोटार न्यूरॉन मोटार इम्पल्स कुठं कॅरी केला, मसल्स किंवा ग्लँड्स इफेक्टार ऑर्गन कडे कॅरी केला. आणि इफेक्टार ऑर्गन रिस्पॉन्स दिला, पटकन हात बाजूला काढून घेणे. मसल असतील तर कॉन्ट्रॅक्शन रिस्पॉन्स आपण देतो, आणि ग्लँड्स असतील तर सिक्रीशन रिस्पॉन्स आपण देतो. अशा प्रकारे रिफ्लक्स ऍक्शन्स फॉलो केल्या जातात.
अतिशय महत्वाचे आहेत रिफ्लक्स ऍक्शन्स. हे सिनॅप्टिक गॅप इथं का आहेत म्हटल्यावर एका वेळी एकच इम्पल्स द्यावा जावा तिथून म्हणून. अनेक डेंजरस चेंजेस पासून आपलं प्रोटेक्शन करण्याचं काम रिफ्लक्स ऍक्शननी केलेलं आहे. आपण निघालो रस्त्याच्याकडे, आपल्याकडनं आपल्या दिशेनं अचानक काहीतरी आलंय, पटकन उडी मारून बाजूला सरकतो. आपल्याला प्रोटेक्ट केलं या रिफ्लक्स ऍक्शननी. In human, most of the reflex actions are controlled by spinal cord, so it give relief to brain for voluntary other activities. अनेक बाकीच्या कामांसाठी ब्रेन मोकळा अवेलेबल ठेवलेला आहे, कारण आपल्यामध्ये रिफ्लक्स ऍक्शन स्पायनल कॉर्ड मोस्टली कंट्रोल करतो. तर अशा प्रकारे रिफ्लक्स ऍक्शन कंट्रोल केल्या जातात. स्पर्श झाला गरम ह्याचा की लगेच हात बाजूला काढून घेणार.